देव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज की जय. जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल. जगत उन्मिलना विरल केली प्रिय. भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा. सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. 18व्या अध्यायाच्या नमनाचा आपला विचार सुरू आहे. नमनातील 6व्या क्रमांकाची ओळी आपण चिंतन करता आज निवडलेली आहे. ज्ञानोबा या ठिकाणी संपूर्ण गीतेचं सार, संपूर्ण ज्ञानेश्वरीचं सार या 18व्या अध्यायामध्ये प्रगट करतात. हा कलश अध्याय आहे. लोकांमध्ये जसा कळस पाहिला की त्या देवतेचं दर्शन झालं असं मानलं जातं, त्याप्रमाणे हा 18वा अध्याय नव्हे, एका अध्यायी गीताचा आहे. आणि म्हणून संपूर्ण शास्त्राचं, गीतेचं, वेदाचं सार एका अध्यायात आणण्याकरता श्रीगुरूंची कृपा पाहिजे. ज्ञानोबरायांची अशी मान्यता आहे. आपल्या हातून हे अलौकिक जे कार्य घडतंय त्याला कारण असेल तर काय, तर श्रीगुरु कृपा आहे. श्रीगुरु कृपेने काय होणार नाही. ज्ञानोबराय त्याचा निर्वाळा देतात. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, संत कृपा दीपकू सोजळू असे. तैशी सद्गुरु कृपा होय, तरी करिता काय आप नोहे. ते अपार माते आहे ज्ञानदेव. माझ्या ठिकाणी ती अपार श्रीगुरु कृपा असल्यामुळे हे सगळं शक्य आहे. आणि श्रीगुरूंची कृपा जी आहे, श्रीगुरूंचं लक्ष, श्रीगुरूंची प्रसन्नता त्या ठिकाणी प्रगट व्हावी. कृपा आहेच, परंतु ती प्रगट व्हावी याकरिता म्हणून हे वंदन आहे किंवा नमन आहे. कारण श्रीगुरूंच्या वर्णाचे, संतांच्या वर्णनाचे अनेक फायदे आपण पाहून आलो. वाणीमध्ये त्या ठिकाणी आपल्या बळ निर्माण होतं, शक्ती निर्माण होते, वाणी पवित्र होते, वाणीमध्ये ते सामर्थ्य त्या ठिकाणी प्राप्त होतं श्रीगुरूंचं वर्णन केल्यानंतर. म्हणून ज्ञानोबा या ठिकाणी पहिल्या 10 ओव्यामध्ये जय जय देव अशी सुरुवात करून श्रीगुरूंचं वर्णन करतात. अनेक अंगाने श्रीगुरूंचं वर्णन, काही ठिकाणी स्वरूप महिमा आहे, काही ठिकाणी गुण महिमा आहे, काही ठिकाणी कार्य महिमा आहे, शक्ती महिमा आहे. ह्या सगळं श्रीगुरूंचं वर्णन केलेलं आहे. श्रीगुरूंच्या सर्व स्वरूपाचं, गुणाचं सर्व वर्णन या ठिकाणी ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. आजच्या ओळीमध्ये ज्ञानोबाराय श्रीगुरूंचं वर्णन करताना म्हणतात जय जय देव निश्चळ. काल आपण या ओळीला सुरुवात केली होती. तुम्ही कसे आहात? निश्चळ आहात. म्हणजे कुठल्याही प्रकारे अस्थिरता तुमच्यामध्ये नाही, चलनवलन तुमच्यामध्ये नाही. आणि तुम्ही जी निश्चलता प्राप्त केलेली आहे
ती काही तात्पुरती निश्चलता नाही, कायमची निश्चलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे. निश्चल शब्दाचा अर्थ आहे स्थिर. या जगामध्ये एक परमात्मा स्थिर आहे, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चंचल आहेत. आणि त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे श्रीगुरू सुद्धा काय असतात, निश्चळ झालेले असतात. काल आपण पाहून आलो, काही लोक बाहेर निश्चळ दिसतात, आत चंचल असतात. काही लोक बाहेर चंचल दिसतात पण आतमध्ये मात्र काय असतात, निश्चळ असतात. श्रीगुरूंची जी निश्चलता आहे ही आतली निश्चलता आहे. परमात्मा स्वरूपामध्येच ते स्थिर आहेत. काल अनेक प्रमाणात सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहून आलो. चंचलत्व निर्माण होण्याची जरी परिस्थिती निर्माण झाली तरी श्रीगुरूंच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारची चंचलता निर्माण होत. बाहेरचे किती जरी आघात झाले, मानापमान झाले, निंदास्तुती झाली, तरी सुद्धा श्रीगुरू आपल्या स्वरूपापासून चलत नाहीत, ढळत नाहीत. चळे ना ढळे, सरे ना मेळे, आपुलेचे बळे अंगविळा, अंगविले जेही. ज्ञानोबारायांनी श्रीगुरूंची निश्चळता सांगण्यासाठी सुद्धा अनेक ठिकाणी वर्णन केलं. गेलियाची शे न करी, न पोवता चाड न धरी, जो सुनिश्चळ अंतरी मेरू जायचा. काही गेलं तर त्याची इच्छा करत नाही, कारण आपुले जे साचे हे कल्पांतेही न वचे, हे जाणोनी गताचे न सोची. जो जे आपलं आहे ते कधी जातच नाही, आणि जे आपलं नाही ते गेल्याशिवाय राहतच नाही. परमात्मा स्वरूप आपलं आहे, त्यामुळे त्या स्वरूपामध्ये ते स्थिर असल्यामुळे त्या ठिकाणी ते स्थिर असतात. देह तरी वरलीकडे, आपुले आपण हिंडे, परी बैसकान मोडे मानसीची. व्यापाराचे गाढे मोडिताही आपाडे, अक्रियेचे न मोडे, पाऊल ते केही. व्यापार त्यांच्याकडून जरी होत असला, सर्व काही होत असलं तरी त्यांची स्थिरता कुठल्याही प्रकारे बिघडत नाही. मन हे निश्चळ झाले एकय ठाई, तया उने काही निज सुखा. काही त्यांच्या स्वरूपात फरक पडत नाही. मागे आपण दृष्टांत पाहून आलो होतो. गाईच्या शिंगावर माशी बसली, थोडा वेळ बसली, तिथंच जेवण केलं, तिथंच पुन्हा पुढचा एक कार्यक्रम केला. नंतर उडायला लागली. उडत असताना गाईला तिने सांगितलं, गाई ताई थोडंसं धन्यवाद बरं का. म्हटली कशाबद्दल. मी 2 तास तुमच्या शिंगावर बसले होते. ती म्हटली तू शिंगावर बसलेली माहिती नाही, चाललेली माहिती नाही. अशाप्रमाणे याप्रमाणे मगमेरूपासोनी थोरे, देह दुःखाचे नि डोंगरे, दाटी जो परी भारे, चित्त न दटे, शस्त्रेवरी तोडलिया, देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया. बोला आता. घरा यो पाहे पा स्वर्ग, का वर पडे वाघ. आत्मबुद्धीशी भंग. हो, तो म्हणजे क्रमकामाने घेतोय, नाही तुम्ही म्हणताल माझी घेतली नाही. आत्मबुद्धीशी भंग कदा नोहे. म्हणून निश्चळता जी आहे संतांची, ती एक ही निश्चळता जी आहे ती साधनेने प्राप्त झालेली निश्चळता नाही.
साध्यरूप निश्चलता त्यांना प्राप्त झालेली. साधनेने प्राप्त झालेली निश्चलता साधन सुटलं की परत जाते. आपण नेहमी चिंतन करताना करतो साधन शांती आणि साध्य शांती. त्यांना जी शांती प्राप्त झालेली आहे ती साध्य शांती. गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागवते, हारपे ते निरुते शांती पैगा. आणि बाह्य दृष्टीने सुद्धा ते निश्चळ असतात. म्हणून जय जय देव निश्चळ. कशामुळे ते निश्चळ झाले एवढे? चंचल करणारं कोण आहे? चित्त आहे. मग त्यांनी काय केलेलं आहे? जे चंचल करणारं चित्त आहे त्याला पिऊन टाकलं. म्हणून ज्ञानोबाराय पुढच्या चरणात सांगतात, चलित चित्त पान तुंदिल. चित्ताचा स्वभाव आहे चंचलता. मन म्हणा, चित्त म्हणा, बुद्धी म्हणा, एकाच अंतकरणाचे भाग आहेत. आणि मन जे आहे ते चंचल आहे. बहुत चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. बसलं तरी सुद्धा मन इकडे तिकडे फिरत राहतं. देवपूजा करताना, ध्यान करताना ते चंचलच असतं. ते स्थिर होत नाही. परंतु असं जे चित्त आहे, म्हणून चंचलता जी आलेली आहे ते चित्ताच्या संबंधाने आलेली आहे. परंतु संतांनी मात्र त्या ठिकाणी निश्चलता प्राप्त करून घेतली. त्याच्याकरता हे चंचल असलेलं चित्त, चलित चित्त पान केलं आहे त्यांनी. त्याचं काय केलं? प्राशन केलं. म्हणजेच काय केलं? ते चलित चित्त जे आहे पिऊन टाकलं. म्हणजे ते चलित चित्त त्याने परमात्मा स्वरूपामध्ये स्थिर करून टाकलेलं आहे. आणि तुंदिल शब्द वापरलेला आहे. आणि आपल्या आत्मस्वरूपाच्या तृप्तीमध्येच ते काय झालेले? तृप्त झालेले आहेत. त्यांचं पोट वाढलेलं आहे. आत्मस्वरूपाची तृप्ती त्यांना प्राप्त झालेली असल्यामुळे तृप्तीचं त्यांच्या पोट वाढलेलं आहे, म्हणून त्याला तुंदिल असं म्हटलेलं आहे. पण जोपर्यंत चित्त चंचल आहे तोपर्यंत पोट भरत नाही. किती जरी त्या ठिकाणी फिरलं, विषयामध्ये सेवन केलं, तरीसुद्धा चित्ताला आणखीन पाहिजेच. आणखीन त्या ठिकाणी चित्ताला मागणी असते चित्ताची. चित्त जे आहे ते असं रोकडं झालेलं असतं. चित्त जे आहे ते असं, त्याची तब्येत खराब झालेली असते. का? हे पाहिजे, ते पाहिजे, काही मिळालं तरी आणखी पाहिजे. परंतु ज्यावेळेस त्यांनी चित्ताचंच प्राशन केलं, का ते समुद्राचे होऊन ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य जाहले, जेत याता यात निमाले घनानंदचे. त्यांचं चित्त जे आहे ते चैतन्य रूप झालेलं आहे. भगवंताचं चिंतन करून, भगवंताचं नामस्मरण करून, भगवत स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून चित्त जे आहे ते त्यांनी शिल्लक ठेवलंच नाही. चित्ते मीची झाले, मियाची प्राणे झाले, जीव मरो विसरले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. म्हणून चित्ताचं यांनी काय केलेलं आहे? चलित चित्त पान तुंदिल. आता वास्तविक पाहता हे त्यांच्या चित्ताचं पान केलं आहे का भक्तांच्या चित्तांचं पान केलं आहे? साधकांच्या चित्ताचं पान केलं आहे. दोन्ही घेता येते आपल्याला. त्यांनी सुद्धा सुरुवातीला आपल्या चित्ताचं काय केलं? स्थिरता केलेली, परमात्मा स्वरूपाकार चित्त केलं आहे. आणि आपलं तृप्तीचं पोट त्यांनी वाढवलेलं आहे. आत्मतुष्टीचं पोट त्यांचं वाढलेलं आहे. किंवा चंचल चित्ताचे जे असलेले साधक आहेत ते साधक त्यांना शरण गेले. साधकांनी त्यांचं चिंतन केलं.
तर साधकाचं चित्तसुद्धा काय करतात, ते पिळून टाकतात. आहे की नाही? अशा ओव्या आहेत ना ज्ञानेश्वर महाराजांच्या. साधकांचं चित्तसुद्धा ते स्थिर करतात. साधकांचं चित्त जे आहे ते एकाग्र करतात. त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या पूजनाने, त्यांच्या उपदेशाने चंचल असलेला चित्ताचा जो साधक आहे तो सुद्धा काय होतो, स्थिर होतो. म्हणून ज्ञानोबारांचं वर्णन करताना वर्णन केलं, साधकांचा मायबाप दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. चित्ताला त्या ठिकाणी स्थिर करणारे आहेत संत. किती चंचल चित्त असेल, संतांच्याकडे तो गेला स्थिर होतो. तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये वर्णन आलेलं आहे. हो, कुत्रा होता, तो इतका चंचल होता, सगळ्यांना चावत होता, पण महाराजांचा स्पर्श झाला तो शांत झाला. असे चंचल चित्ताचे कितीतरी साधक त्यांच्याकडे गेले, परंतु त्यांचा सहवास प्राप्त झाला की त्यांच्या सहवासामध्ये सुद्धा साधकाचं जे काय आहे, चित्त जे आहे ते पिळून टाकतात. आणि तुंदिल शब्द वापरलेला आहे. तुंदिल म्हणजे वाढलेलं. हां, अनेक भक्तांच्या कथा आपल्याला सांगता येतात, ज्याचं चित्त चंचल आहे असे संतांच्याकडे गेले. एकनाथ महाराजांच्याकडे चंचल चित्ताचे लोक आले, महाराजांचा सहवास प्राप्त झाला की त्यांचंही मन स्थिर झालं. तुकाराम महाराजांच्या सहवासात काही चंचल चित्ताचे लोक आले, महाराजांची कृपादृष्टी त्यांच्यावर पडल्यानंतर त्यांचंही चित्त काय झालं, स्थिर झालं. आणि ते चित्त चंचल असलेल्या चित्ताचं प्राशन करतात, म्हणजे चित्त स्थिर करतात. आणि त्यानेच ते पान करून, प्राशन करून तुंदिल झालेले आहेत. तुंदिल म्हणजे थोडेसे मोठे झालेले आहेत, त्यांचं पोट मोठं झालेलं आहे. भागवतामध्ये त्या जडभरजींचं वर्णन आलेलं आहे. त्यांचं वर्णन करताना शब्द आलेला आहे संस्कृतमध्ये पीबा. पीबा म्हणजे पोट वाढलेला. बहुतेक ते म्हटले महात्मे लोक जे असतात ते कसे असतात, पीबा असतात. ते अखंडानंद सरस्वतींनी गोष्ट लिहिली. ते म्हटले आम्ही असे 5-6 साधू निघालो, रस्त्याने चालल्यानंतर गावात गेल्यानंतर लोक विचारायचे, बाबाजी कौन सी चक्की का आटा खाते? ते म्हणले हम बेफिक्री की चक्की का आटा खाते. म्हणजे कुठल्याही प्रकारचे चिंतन असते संतांना, परमात्मा स्वरूपाचं चिंतन करत असतात. त्याच्यामुळे त्यांचं जे आहे एक प्रकारची आत्मतुष्टी असते, परमात्म्याची तृप्ती त्यांना प्राप्त झालेली असते. जे माझ्या सुखाने सुखी झालेत अशा ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये. त्या ठिकाणी म्हणून माझ्या सुखाने ते सुखी झालेले असल्यामुळे सदृढ असतात, कुठल्याही प्रकारची चिंता ते करत नाहीत. स्वसुखे विश्व कोंदे, धर्मची जगी नांदे, भक्ता निगती दोंदे सात्विकाची. दोन शब्द आहे. म्हणून भरतजी निघाले. ते भरतजी जे होते ते बोलत नव्हते कोणाबरोबर, वेड्यासारखे राहत होते. त्यांच्या ज्या काही भावजया होत्या त्या आपल्या पतीला चांगला स्वयंपाक करून घालायच्या आणि शिळं पाकं उरलेलं यांना खाऊ घालायचे. पण तरीसुद्धा भरतजींची प्रकृती मात्र एकदम धट्टीकट्टी होती. जे आहे ते भगवंताचा प्रसाद म्हणून खायचं, कुठलीही चिंता करायची नाही. अशा प्रकारे
चलित चित्त पान तुंदिल, जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल असं म्हटलेलं आहे. पण निश्चळ म्हणजे ते काहीच करत नाहीत का हो? झोपून राहतात का? जगात येतच नाहीत का? नाही नाही म्हटले. ते निश्चळ असले तरी सुद्धा आत निश्चळ असतात, बाहेरून त्यांची लीला चालूच असते. काय लीला ते करतात हे म्हटले ज्ञानोबाराय सांगतात, जगद उन्मिलन अविरल केली प्रिय. त्यांना केली शब्दाचा अर्थ आहे क्रीडा, लीला. लीला करत असतात. संतांची लीला चालू आहे. धरून सगुण रूपे केली बाळ क्रीडा, बोलविला रेडा निगम वाचे. त्यांची लीला कोणती? ज्ञानोबाराय म्हणतात, जगद उन्मिलन अविरल केली प्रिय. ह्या सगळ्या जगाचं काय करतात? प्रकाशन करतात. उन्मिलन करतात म्हणजे जगत सगळं प्रगट करतात. त्यांच्या लीलेतून हे सगळं जगत प्रगट होतं. त्या ठिकाणी त्यांच्या लीलेतून जगताचा सगळ्या बात सुद्धा होतो, लय सुद्धा होतो. तू जया परी लपशी तया जग हे दाविशी, प्रगट ते करेशी आगवेची तू. जसं देवाचं वर्णन करताना केलेलं आहे, वामंगेचा लास्य विलासू तो हा जगद्रूप आभासू, तांडव मिशे कळासू दाविशी तू. त्या ठिकाणी ही लीला दाखवतात. जसं परमात्मा आहे, परमात्म्याच्या लपण्यामध्ये सगळी जगतरूपी लीला आपल्याला दिसते. तसं संतांचं दर्शन झालं नाही की हे जगत आपल्याला दिसतं. संपूर्ण जगत आपल्याला ते दाखवतात. आणि त्यांचं दर्शन झालं, त्यांनी यथार्थ बोध केला की हे जगत कुठं जातं काही कळत नाही, सगळा परमात्मा दिसायला लागतो. परंतु ही त्यांची लीला आहे. लीलेने त्या ठिकाणी जगत रूपाने तेच प्रगट होतात. त्यात ते अविरल म्हणजे घन स्वरूप आहेत. जगद उन्मिलन अविरल म्हणजे जगताचा, उन्मिलन शब्दाचा अर्थ आहे प्रगटीकरण, आणि अविरल म्हणजे त्याच्यामध्ये ते व्याप्त आहेत. जगत प्रकट करण्याचा एकसारखा खेळ खेळण्याची आवड आहे. त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपामध्ये परमात्मा स्वरूप ते झालेले आहेत आणि ते सगळं जगत प्रगट करतात. आणि नंतर त्या जगताचा काय करतात? लयसुद्धा आपल्यामध्ये करतात. लपे तवतव आभासे, प्रगटे तवतव न दिसे, प्रगटनान लपाला असे न खोमता. जो हे जसं देवाचं वर्णन केलेलं आहे तसंच संतसुद्धा केली प्रिय आहेत, लीला करतात. संतच चैतन्यरूप आहेत. ज्ञानोबरायांच्या दृष्टीने देव आणि संत वेगळे नाहीत, चैतन्य आणि संत वेगळे नाहीत. किंबहुना हे जगत आणि संतसुद्धा काही नाहीत, वेगळे नाहीत. जसं परमात्माच जगाच्या रूपाने प्रगट होतो त्याप्रमाणे संतच आमचे गुरुच ह्या जगाच्या रूपाने सुद्धा काय झालेले आहेत? प्रगट झालेले आहेत. जगत उन्मिलन अविरल, आणि त्याच्यामध्ये ते अविरल आहेत, ते घनस्वरूप आहेत, ते व्याप्त आहेत. आणि केली प्रिय म्हणजे ही जगाची लीला त्या ठिकाणी कधीकधी दाखवतात आणि कधीकधी मात्र जगाचा लय करतात, बाद करतात आणि ते परमात्मा स्वरूपाने त्या ठिकाणी राहतात. भगवान परमात्म्याचं वर्णन जसं केलं आहे, लोकवत्तु लीला कैवल्यम. देवाला
लीला करावीशी वाटते. एकले ना कंठेचे न कंठेचे म्हणून या येणे, केली निर्माण 14 ही भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. एकी एकटाचे असोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊन आठेला, जया परे हा तैसाची गमला, नंद नंदन हा आचोज आंबुलावो. हा जसा परमात्मा आहे तसं ज्ञानोबा म्हणतात संतसुद्धा त्या ठिकाणी कधी कधी आपल्या स्वरूपामध्ये असतात, परमात्म्याशी एकरूप होऊन राहतात, समाधीत जाऊन बसतात. आता दिसू नये जना ऐसे करी नारायणा, अशा स्थितीमध्ये राहतात. पण कधी कधी मात्र लगेच येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, जगात येतात, जगात ही सगळी लीला करतात. धरुणी सगुण रूपे केली बाळक्रीडा, बोलविला रेडा निगम वाचे, तुका भासला मानवी वेशधारी, परी हा लीला विग्रही निर्विकारी. अशा पद्धतीने सगळी त्यांची लीला असते. ज्ञानोबारायांना हे जगत म्हणजे आमच्या गुरूंची लीलाच आहे सगळी. जगाच्या रूपाने ते गुरुच प्रगट झालेले आहेत आणि कधी कधी हे सगळं जगत दाखवतात, लीला करतात आणि शेवटी परत परमात्मा स्वरूप त्या ठिकाणी एकच राहतं. म्हणून जगदुन्मीलन अविरल केली प्रिय, ही लीला त्यांना काय आहे? प्रिय आहे. पण जरी लीला करत असले तरी आपल्या स्वरूपापासून ते चळण ढळण त्यांचं होत नाही, ते निश्चळ जशीच्या तसेच राहतात. आपल्या स्वरूपामध्ये लावून ही लीला करतात. सर्व जरी काही केलं तरी मी काही करत नाही अशा भावाने ते राहतात. त्यांच्याकडून हे सगळं जरी घडलेलं असलं, रेडा बोलवलेला असला, पितर आणलेले असले स्वर्गातून, ज्ञानेश्वरी लिहिली, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती, हे सगळं जरी करत असले तरी सुद्धा ही लीला आहे त्यांची. लीला शब्द, लीला कशाला म्हणतात? कर्म वेगळं आणि लीला वेगळी बरं का. कर्मामध्ये कर्तृत्व अहंकार असतो, फलाची आसक्ती असते. लीलेमध्ये काय नाही. भक्तांना आनंद देण्याकरता लीला असतात. भगवंतांनी ज्या लीला केल्या, रासलीला केली, कशाकरता केली? भक्तांना आनंद कर. चोरीची लीला केली, भक्तांना आनंद देण्याकरता केली. रांगण्याची लीला केली, देवाला काही रांगायची गरज आहे का? देवाला काही चोरी करायची गरज आहे का? काही गरज नाही. परंतु तरी सुद्धा देवा सगळ्यांना आनंद होतो ना, त्याच्याकरता ही लीला करतात. तसं ज्ञानोबाराही लीला करतात. सगळ्यांना आनंद देण्याकरता ही लीला आहे. आपल्या उद्धाराकरता ही लीला आहे. तुकाराम महाराजांची लीला जी आहे ती आपल्या उद्धाराकरता आहे. त्यांचं चरित्र आपल्याला जरी आपण त्यांच्या चरित्राचा उच्चार केला तरी पुण्यवान करणार आहे. म्हणून त्यांनी हे सगळं दिव्य चरित्र केलं. केली प्रिय, ते केली प्रिय आहेत. पुढे ज्ञानोबाराय संतांचं वर्णन करतात. जय जय देव विशुद्ध, बरोबर आहे ना? विदुद्योध्यान द्विरद, विदुदयोध्यान द्विरद, शम दम मदन मद भेद भेद दयार्णव. जय जय देव विशुद्ध. त्या ठिकाणी पुढच्या ओळीमधून वर्णन केलं. अत्यंत शुद्ध आणि ज्ञानोदयरूपी अरण्यातील हत्ती, म्हणजे ज्ञानाभिमान गलित करणारे असे.
नवीन अर्थ केला मामांनी बरं का. ज्ञानोदय रूपी अरण्यातील हत्ती.